लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड जिल्ह्यात पोलीस दलाच्या पुढाकाराने नशामुक्ती अभियान मोठ्या उत्साहात पार पडले। युवक आणि सर्वसामान्य जनतेला मद्य, गांजा, तंबाखू, गुटखा, अफू, दारू तसेच सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर ठेवून निरोगी समाज घडवणे हा अभियानाचा उद्देश होता। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी सक्रियपणे या उपक्रमात सहभागी झाले। जिल्हाभरात काढलेल्या जनजागृती रॅलीतून व्यसनमुक्त समाज सुजलाम सुफलाम बीड हा प्रभावी संदेश देण्यात आला। शाळा, महाविद्यालय आणि गावोगावी व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगितले की व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात, तसेच गुन्हेगारी व अपघातांचे प्रमाण वाढते। त्यामुळे प्रत्येकाने व्यसनाला नकार देऊन इतरांनाही त्यापासून दूर ठेवण्याचे कार्य करणे आवश्यक आहे। त्यांनी असेही स्पष्ट केले की समाजाच्या आरोग्यासाठी पोलीस दल सतत तत्पर राहील व अशा अभियानांचा ध्यास घेत राहील। अभियानाचा समारोप नशामुक्तीची शपथ घेऊन करण्यात आला। अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी एकमुखाने व्यसनमुक्त बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प केला। या अभियानाद्वारे बीड पोलीस दलाने समाजात सकारात्मक संदेश पोहोचवून निरोगी, सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडवण्याकडे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। आज या पवित्र ठिकाणी मनापासून शपथ घेतो की मी कोणतेही व्यसन करणार नाही। तंबाखू, सिगरेट, गुटखा, दारू यासारख्या नशेच्या पदार्थांना स्पर्श करणार नाही। मी स्वतः नशामुक्त राहीन आणि इतरांनाही नशामुक्त राहण्यासाठी प्रेरणा देईन। समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवेन। स्वतःच्या व समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन। ही शपथ मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पाळेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही 13 ते 17 ऑगस्ट नशामुक्तीचे बाबतीत ड्राईव्ह सुरू केलेले आहे आणि बीड पोलीसमध्ये आम्ही वेगवेगळे प्रोग्रामचे आयोजन केले। त्यामध्ये जनजागृती मोहीम केली, मानवी साखळी केली। आज 17 तारीखला आम्ही मॅरेथॉनचे आयोजन केले होते। बीडकरांना सगळ्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिले होते आणि खूप मोठ्या प्रमाणाने इथे लोक जमलेले आहे आणि हा मॅरेथॉन त्यांनी सक्सेसफुल केलेली आहे। हजाराच्या वरची संख्यामध्ये इथे लोक आले। ह्याच्याशी स्पष्ट कळते की लोकांना बीडला नशामुक्त करायचे, त्यासाठी लोकांचा खूप प्रमाणे प्रतिसाद आहे आणि नक्की आम्ही बीडला ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आणू। हे जो आहे नशामुक्तीच्या बाबतीत पोलीस एक भाग आहे, सोसायटी दुसरा भाग आहे। सोसायटी आज एवढ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे, तो नक्की सोसायटी आणि पोलीस मिळून याच्यामध्ये आपण बीडला नशामुक्त करू। क्राईम रेट 2024 पेक्षा 2025 मध्ये मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, डेकॉइटी, रॉबरी चारोही हेडमध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेला आहे। त्याचा डिटेल्ड डेटा स्टॅटिस्टिक्स मागच्या वेळेस मी शेअर केलं होता। हा महिन्याच्या शेवटी सुद्धा मागच्या वर्षाची तुलनामध्ये या वर्षाच्या तुलनाचा डेटा आम्ही शेअर करू। हे आव्हान हेच आहे की आपण सगळे लोकांची जबाबदारी आहे, आपण सगळे लोक सोसायटीचा हिस्सा आहे। समाजमध्ये जे काय गैरकृत्य आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी पोलीस जेवढी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे तेवढंच इम्पॉर्टन्स आपली सोसायटी सुद्धा आहे। सोसायटीने आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग दिला, आम्हाला माहिती दिली, तर आम्ही नक्की त्यामध्ये अजून आणखी पॉझिटिव्ह रिझल्ट आणू। धन्यवाद। आज बीड पोलीस द्वारा आयोजित नशामुक्त मॅरेथॉन मध्ये मी सहभाग घेतलेलो आहे। आपण नशामुक्ती बीड साठी खूप चांगल्या पद्धतीने एक या मॅरेथॉन आयोजित केला होता। त्यामध्ये चांगल्या पद्धतीने आणि खूप लार्ज नंबर्स मध्ये विद्यार्थी असेल, पोलीस असेल, नागरिक असेल, सर्व बीडकरनी सहभाग घेतलेला आहे। मी सर्व बीडकरांना आवाहन करू इच्छितो की आपण नशामुक्ती बीडसाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि या मॅरेथॉन अंतर्गत या नशामुक्ती बीडचा संदेश आपण सर्व ठिकाणी दिला पाहिजे। आता हे एक दिवसाचा कार्यक्रम नाही आहे, म्हणजे या कार्यक्रम असा आहे की तुम्ही मॅरेथॉन द्वारा बाकी लोकांना संदेश देण्यासाठी आणि तुम्ही पोलीससाठी आणि समाजासाठी एक मेसेंजर म्हणून काम करण्यासाठी मॅरेथॉन आहे। आणि त्यासोबत यामध्ये तुम्ही आता बघितलं असेल तर किती नवीन पिढी आणि किती तरुण वर्ग यामध्ये उपस्थित तुम्हाला माहित आहे। आणि तुम्हाला आपण सर्वांना माहित आहे की म्हणजे ज्या व्यक्ती स्पोर्ट्स मध्ये या फिटनेस मध्ये फोकस करतात तो
नेगेटिव्ह एनर्जी या फिर नशामध्ये जाण्याच्या या शक्यता खूप कमी असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी आणि काही क्रिमिनल्स तिथं लागलेले होते बॅनरसाठी, त्या अनुषंगाने आपण काही निर्णय घेतला, नेमका काय निर्णय? मागच्या जेव्हा पालकमंत्री सभांचा दौरा झाला होता तेव्हा सुद्धा माननीय अजित पवार सर पालकमंत्री बीड सरांच्या सूचना होता की बॅनरमध्ये कंट्रोल लावावा म्हणून. म्हणजे आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे, ग्रामपंचायत असेल, नगर परिषद एरिया असेल, त्यामध्ये बॅनर लावताना आपण कुठल्याही प्रकारच्या मान्यता घेत नाही. तो त्यामुळे आपण बॅनर लावताना आपण बॅनरसाठी मान्यता आणि त्या बॅनरमध्ये कुठलाही नेगेटिव्ह मेसेज नाही गेला पाहिजे म्हणून आपण सूचना दिल्या आहे. कुठलाही प्रकारचा नेगेटिव्ह मेसेज त्यामध्ये दिला असेल तर आपण त्यामध्ये कडक कारवाई करणार आहे. क्रिमिनलच्या संदर्भात किंवा तुरुंगामध्ये असणाऱ्या लोकांची त्यावरती फोटो लावले तसे माझ्या आदेशमध्ये तसे स्पष्ट सूचना आहे. मला वाटतं की तसे एक प्रक्रिया हे बीडकर आणि समाजासाठी एक शोभनीय वाटणार नाहीये. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.